केळुस्कर गुरुजींच्या ओळखीत सुद्धा समाजशास्त्र शिकवणारं कोणीही नाहीये. परीक्षा डोक्यावर आहे, कसं शिकू हे सगळं? जेव्हा कधी तुझं मन अशांत असेल तेव्हा डोळे बंद करून बुद्धं शरणं गच्छामी चा जप करत राहा. मनाला शांती मिळेल. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. तुम्ही रडू नका. अशा शांत व्हा तुम्ही. ताई, घरी घेऊन जाऊ यांना. हा चला. चला जाऊ. तसे गुरुजी, आज वर्गात तो आंब्यांचा विषय निघाला होता, तर मी प्रचंड देवींच्या बागेतले काही आंबे तुमच्या घरी पाठवलेत. धन्यवाद. खर तर आयुष्यात चव तर गुरुजीच घेऊन आले. त्या भीमरावला शिक्षणातून बाहेर धक्का देऊ. आता तो भीमराव ना कधी शिकू शकेल आणि ना कधी पास होऊ शकेल. भीम, भीमराव, शिक्षण दान करा. तुम्हाला समाजशास्त्र येत असेल तर कृपया मला कृपया शिकवा. भीमराव, तू खूप जास्त मूर्ख माणूस आहेस. तुला काय वाटतं की असं भीक मागून तू तुझं शिक्षण पूर्ण करशील? भीक तर मागावीच लागेल ना प्रचंड देवजी. जिथे अधिकार होता तो तर हिरावून घेतला गेला. ज्यांचं कर्तव्य होतं ते सगळे तर जातीवादी निघाले. हाच एक मार्ग उरलाय माझ्याकडे. आणि शिक्षण भिकेतून मिळालं तरी चालेल. करोडोंच्या वडिलोपार्जित संपत्तीपेक्षा जास्त असते. हेच म्हणत होतो गुरुजी, हेच म्हणत होतो त्या दिवशी मी. आमच्या समोर त्या दिवशी मस्तक झुकून जो चालला होता, म्हणजे एक दिवस गर्वाने उंच तुमचं मस्तक झुकवू शकेल. आणि आज तोच दिवस आहे गुरुजी. किती असभ्य आणि महत्वाकांक्षी आहे हा भीमराव.
कालपर्यंत हाच तुम्हाला गुरुजी गुरुजी म्हणून सन्मान देत होता, आणि आज रस्त्याच्या मधोमध कसले टोमणे मारतोय गुरुजी. नाही नरोत्तमजी, ही तर तुमची कलाकारी आहे. माझ्या योग्य गोष्टींना टोमणे समजून गुरुजींपर्यंत पोहोचवताय. निघतो मी. नरोत्तम, चल जाऊ दे याला. एक काम कर, गुरुजींच्या घरी 3-4 आंब्याच्या पेट्या आणखी पाठव. होय. निघूया. प्रणाम गुरुजी. प्रणाम. रमा, कोण आहे ही? यांच्या सासू सासरे यांना मारहाण करत होते, म्हणून मी घरी घेऊन आले. यांना घेऊन आली म्हणजे? हा, इकडे घेऊन आली म्हणजे आता काय ही इकडेच राहणार? हा, या तवर इथंच राहतील जवळ यांचे सासू सासरे त्यांना सन्मानाने घरी नाही नेत. अच्छा, आताच घरातून बाहेर काढलंय मारून, आणि सन्मानाने घरात कसं ठेवायचं? तसंच तवर जेव्हा त्यांना समजल का ते जे करताय ते चुकीचं आहे, नाहीतर तेव्हा जेव्हा त्यांना घाबरवलं जाईल की ते असेच करत राहिले तर त्यांना शिक्षा होऊ शकते. अच्छा, असं म्हणजे हिच्यासाठी आता तू लढणार? हा, नक्कीच लढल. अरे ते समजा तर ठीक आहे, पण मला आधी हे सांग, विचारलंस का नाही हे कोणत्या जातीची आहे ती? का मदत जातीच्यारून केली जाते? आणि स्त्री म्हणजे स्वतःच एक जात आहे, तर ह्या अर्थाने माझी आणि ह्यांची जात एकच आहे. नाही, यांनी आम्हाला विचारलं की आमची जात काय आहे, आणि इथं पोचल्यावर हे बी माहिती पडलं असेल की आमची जात कशी आहे, तरी बी ह्या आमच्या सोबत आहेत. याचा अर्थ हाच आहे की ह्यांना आमच्या सोबत राहणं मंजूर आहे. मोठ्या जातीची आहे, पण माझ्या कुटुंबातली माणसं खूप छोटी आहेत. त्यांच्यापेक्षा मोठे तर लक्ष्मीताई आणि रमाताई आहे. घ्या, आता पातूर तर भीमरावच भिडायचा. आता त्याच्या बायकोनं पण सुरू केलं. अरे भीमरावाची बायको आहे ना. आधी भीमराव कारनामे करायचा आणि आम्ही भोगायचो, आणि आता त्याची बायको कारनामे करणार आणि आम्ही सगळे भोगणार. काय भीमरावची पत्नी लावलाय? भीमरावची पत्नी नाही, रमाबाई आंबेडकर म्हणून संबोधित करा. हिने जे काही केलंय ते भीमच्या बायकोनी नाही तर रमाबाईंनी केलंय. त्यामुळे या मुद्द्यावर तुम्हाला जे काही म्हणायचंय ते रमाबाईला बोला. चांगलं म्हणायचं असेल तरीही, वाईट बोलायचं असेल तरीही रमाबाईलाच ते सांगा. हो तर रमाबाई. हा, रमाबाई, माझ्या घरात अजून तमाशा नाही पाहिजे. जिथून आणलंय हिला जाऊन सोडून ये तिथेच. खरं तर एखाद्या गृहिणीला आपल्या घराच्या बाहेर विचारच नाही केला पाहिजे, ना कोणत्या गोष्टीबद्दल ना कोणाच्या हिताबद्दल. हे चुकीचं बोलतायत रमा. तू जे काही केलंयस योग्य केलंयस, आणि तुझ्या या लढाईत मी तुझ्या सोबत आहे. ह्यामुळे नाही की तू माझी पत्नी आहेस, तर ह्यामुळे कारण तू एक लढाई लढतीयस. स्त्री असूनही स्त्रीसाठी लढतीयस. आणि कायम माझं हेच म्हणणं आहे, स्त्रीची लढाई जर स्त्रीने लढली तर प्रभाव जास्त योग्यतेने होऊ शकतो. रमा, मी तुझ्या बरोबर आहे.
काय माहीत, इथूनच एक नवीन रमाबाई जन्माला येईल, जी येणाऱ्या काळात सगळ्या स्त्रियांसाठी लढणारी आतापासूनची नवी योद्धा सगळ्यांना माहिती होईल. हो रमा, मी पण तुझ्या सोबत आहे. रमा नाही, रमाबाई आंबेडकर. मला असं वाटतं की आजपासून तुझी नवीन ओळख असायला हवी. आणि दरवेळी लोक रमाबाई आंबेडकर आणि भीमराव आंबेडकरला त्यांनी केलेल्या कार्यामुळे लक्षात ठेवतील. आणि यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असेल? आता आलं लक्षात. असंच तुम्ही समद्यांनी गोड बोलून भीमला धीट बनवलंय. तसंच तुम्ही रमालाही धीट बनवाल. धीट लोकांच्या घरात कधीच शांती नसते. तुम्ही हे सगळं राहू द्या. तुम्ही आज चला, चाळणीत जे मोती आहेत ना ते येचून त्याची माळ बनवू आपण. चला. 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 हे काय? नंतर सांगतो. आधी तू यांना घेऊन आतमध्ये जा. जी, तुम्ही आज चला. शिक्षा दान करा. तुम्हाला समाजशास्त्र येत असेल तर मला कृपया शिकवा. हे सगळं काय आहे? असं बोर्डावर लिहून कोणी तुला शिकवल का? माहित नाही बाबा, काही ना काहीतरी मार्ग नक्की निघेल. चला. चल. एक गोष्ट मानावी लागेल, या भीमरावाच्या डोक्यामध्ये काही ना काही नेहमी चालतच असते. म्हणूनच तर रोज रोज नवनवीन भानगडी करत असतो. आज फलकाचं नाटक बघून घ्या की. जनार्दन भाऊ आणि हितेश भाऊ, ही जी तुम्हाला नाटकं वाटतायत ना, त्यामुळे समाजाचं काही ना काही भलंच होतंय. म्या तर भीमला ओळखलंय पण आणि मानलंय पण. जर तुम्ही पण मानलं ना तर चांगलंच होईल. चला आपली कामं करा. बरं होऊन जाईन. आणि तुम्ही इथंच बसा. लक्ष्मीताईंनी जेवण वाढलं असेल, मी ते घेऊन येते. हा. हे घ्या, तुम्ही हे जेवण जेवून घ्या. तुम्ही बराच वेळ काही खाल्लं नाही. आणि रडू नका. अशाने कुठल्या अडचणीचा उपाय नाही मिळत. हे घ्या. हे काय केलं तुम्ही? आणि कमीत कमी पाहुण्यांच्या समोर तरी. काय पाहुण्यांच्या समोर? जिजाबाईने सगळा हिशोब सांगितलाय मला. गेल्या 10 दिवसापासून, जेव्हापासून ते क्रिकेटचं नाटक सुरू झालंय ना तेव्हापासून. तू 1 रुपया पण कमवला नाहीयेस. आणि भीमचा वकील तर मुंबईच्या बाहेर आहे, म्हणून त्याचाही धंदा बंद आहे. म्हणजे तुम्हा दोघांचं राशनच्या खर्चात काही योगदान नाहीये. मग कुठच्या हक्कानं स्वयंपाक घरातून चपाती उचलून आणलीस आणि तिला खायला घालतेस? आलीस लक्ष्मी? तू तर कमवून कमवून घर सोन्याने भरलेलं आहेस. पाणी काय फुकटचं मिळतं काय, जे उचलून घेऊन आलीस? अहो, काय करताय हे तुम्ही? तू गप. आणि तू ऐक, भले या दोघींनी तुला या घरात ठेवलं असेल,
पण या घरामध्ये फक्त माझा हिशोब चालतो आणि माझ्या हिशोबाने तू इथे राहू शकत नाहीस. तू तुझ्या सासरी निघून जा. चल निघ निघ, बोलले ना. मामी मामी पाहुणी आहे ती आपली, त्यांच्या सोड सोबत लक्ष्मी, असं करू. मला थांबवणार आहेस हं? चल निघ इथून. उठ, बोलले ना. अहो मामी तुम्हाला समजत नाहीये का? लक्ष्मी, हे तू काय केलंस? घरची सून नक्की आहे पण निर्जीव नाहीये का तुमच्या अशा वागण्यावर गप राहील. भीम, हे काय करतोयस तू? आत्या, मी रणनीती लिहितोय. रमा ज्या स्त्रीला घेऊन आली आहे तिच्या लढाईची रणनीती. पण भीम, तू तर तुझ्या शब्दांनीच लोकांना समजवू शकतो ना की काय बरोबर आहे काय वाईट आहे. तर यात रणनीतीची काय गरज आहे? जेव्हापासून वकील साहेबांकडे काम करतोय तेव्हापासून एक गोष्ट शिकलोय. छोट्यातली छोटी गोष्ट कागदावर आधी लिहून घेतली पाहिजे. भीमपुरा, एकदम बरोबर शिकलायस तू. याला आयुष्यभराची सवय बनवून घे. ऐका ना, ते सरलाजींसाठी कुठून तरी जेवणाची सोय करायला पाहिजे. व्यवस्था काय करायची? रामजीचं घर एवढं पण गरीब नाहीये की कुणा पाहुण्याला जेवण देऊ नाही शकणार. इतका बी श्रीमंत नाही झालाय की प्रत्येकाला फुकटात पोसत राहायचं. इतकीच हौस आहे ना दुसऱ्यांना खाऊ घालायची, तर जा पहिलं काम करा, पैसे कमवा आणि मग खाऊ घाला. बापाच्या भरोश्यावर धर्मशाळा खोलू नका इथं. जिजाबाई, तू दिवसेंदिवस जास्तच क्रूर आणि अमानवीय बनत चाललीयस. अरे, तू बघितलंस ना बिचाऱ्या सरलाची हालत कशी येते. अरे, जर आपण तिला 2 पोळ्या खाऊ घातल्या तर काय असं बिघडणार आहे आपलं? बाबा, बाबा, ताई, वहिनी, काय झालं? काय झालं पुरी? बाबा, ताई, काय झालं? तुम्ही रडताय का अशा? त्यांनी मला मारलं. काय मारलं? का? त्यांना मी एवढंच सांगितलं की आपण एकत्र राहिलं पाहिजे. त्यावर ते माझ्यावर खूप चिडले आणि मला खूप ओरडले. मारलं पण आणि सांगितलं की यापुढे काही नाही सांगायचं. ते नेहमी असेच करतात. छोट्या छोट्या गोष्टींवर ओरडतात, भांडत असतात. आतापर्यंत तुम्हा समद्यांना ओळखत नव्हते म्हणून कोणाला माझं दुःख सांगू शकत नव्हते. पण आज नाही राहिलं. मग आता तुमच्याकडे आले. अरे, याच्यात काय नवीन गोष्ट झाली? कधी मारलं, कधी ओरडलं, तर त्याच्यात काय झालं? फुकटचं नाटक करतेस. समजलं नाही तर प्रेमाने समजावलं जाऊ शकतं. पुरुष असण्याचा हा अर्थ नाहीये तर त्यांना मारायचा हक्क आहे. रमाबाई आंबेडकर, आता काही बोला. एक सून आहे सरला आणि एक सून बाळाची बायको जी तुझ्या समोर उभी आहे. तर रमाबाई आंबेडकर, आतापर्यंत तू खूप भाषण देत होती. हिच्या सासरच्यांनी हिच्या संग मारहाण करून हिची अशी अवस्था केली. पण
बाळाच्या बायकोची अशी अवस्था झालीये, त्याला कोण जबाबदार आहे? कोणी तिची अशी अवस्था केली सांगा? रमाबाई आंबेडकर? बोला रमाबाई आंबेडकर, उत्तर द्या. एक स्त्रीची लढाई जर स्त्री लढली तर प्रभाव जास्त योग्यतेने होऊ शकतो. तुझ्या या लढाईमध्ये मी तुझ्या सोबत आहे.